नमस्कार मित्रांनो. तर तुम्हीही लॉस कव्हर करण्यासाठी ॲव्हरेज करताय? थांबा, कारण तुम्ही स्वतःच्या पायावर दोंडा मारून घेताय. मार्केटमध्ये जे नवीन ट्रेडर्सची जी सर्वात मोठी बॅडची हॅबिट आहे ती हीच आहे की जेव्हा स्टॉक खाली जातो तेव्हा ते अजून क्वांटिटी घेतात, असं वाटून की ॲव्हरेज प्राईस कमी होईल. पण एक गोष्ट आपण नक्कीच लक्षात ठेवली पाहिजे मित्रांनो, जी की फंडामेंटल. जर त्याच्यामागे काही फंडामेंटल रिझन नसेल ना, तर तो पैसा खड्ड्यात टाकण्यासारखंच आहे. स्टॉक मार्केटचा एक गोल्डन रूल आपण नक्कीच लक्षात ठेवला पाहिजे. एक आहे की विनिंग ट्रेडला ॲव्हरेज करायचं आणि लुझिंग ट्रेडला हातही नाही लावायचा, कारण लुझिंग ट्रेड हा पडत्या चाकूप्रमाणे असतो. तर त्याला पकडायला नक्कीच जाऊ नका, कारण आपलाच हात कापला जाईल. तुम्हाला हे ऐकून खूप आश्चर्य वाटेल, पण मी ज्यावेळेस ब्रोकर ऑफिसमध्ये जे बघितलं आहे ना, ज्यांचे अकाउंटही झिरो झालेत ना, त्यांनी हेच केलं होतं. चुकीचा स्टॉक आहे तर लॉस बुक करा आणि बाहेर पडा. इगोवर ठेवू नका, कारण तुम्ही कधी ॲव्हरेजिंग करून फसलायत का? जर खरंच असं कधी झालं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी त्यावर आपल्याला कशाप्रकारे आणखीन बेटरमेंट करता येईल त्यानुसार मी आपल्याला नक्कीच गाईड करेल. आणि अशाच इन्फॉर्मेशनल व्हिडिओजसाठी आणि मार्केटची भाषा शिकण्यासाठी लाईक करा, फॉलो करा आणि आपल्या फ्रेंड्सला देखील शेअर करा. थँक्यू.